झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी नाशिकची। नाशिकमधल्या 6 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरचं आज लोकार्पण होतंय। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नाशिककर या फ्लायओव्हरची प्रतीक्षा करत होते। या फ्लायओव्हरमुळे नाशिकमधल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे आणि अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे। गेले अनेक दिवस नाशिककर या फ्लायओव्हरला खुलं करण्याची वाट पाहत होते। आज शरद पवार, मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा फ्लायओव्हर सर्वसामान्य लोकांसाठी खुला होणार आहे। थेट नाशिकला जाऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये। योगेश, गेले होण्यासाठी नाशिककरांनी अनेक वेळा त्रास सहन केला, अनेक नाशिककरांचे बळी गेले, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झाली होती, पूल खुला होत नव्हता, पाऊस सुरू झाला होता आणि वाहतूक कोंडीमुळे नाशिककर अक्षरशः मेटाकुटीला आले होते। आज उद्घाटन आहे, काय प्रतिक्रिया नाशिककरांची? आज खरं म्हणजे नाशिककरांचा स्वातंत्र्य आहे, कारण की वाहतूक जाम ही गेल्या 2-3 वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरामध्ये होत होती आणि खरं म्हणजे पुलाचं काम सुरू झाल्यानंतर अधिकच अडचण निर्माण झाली होती, कारण की दुसरे कोणतेही पर्याय या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध नव्हते। त्यामुळे एकूणच अडचणीतून मार्ग काढत हा पूल आता पूर्ण झालेला आहे। आज संध्याकाळी जवळजवळ 6 किलोमीटरचा हा पूल नाशिक शहरातल्या पाथर्डी परिसरातून ते थेट आडगाव या म्हणजे बाहेरच्या बाजूला निघू शकतो, अशा पद्धतीने हा पूल सगळा बांधण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन आज संध्याकाळी सुरू होत आहे। लोकार्पण सोहळा आज होणार असल्यामुळं एकूणच नाशिक शहरात होणाऱ्या अपघातांपासून नाशिककरांची आज सुटका होणार आहे असं म्हणायला हरकत नाही। योगेश, या पुलाच्या खाली अनेक ठिकाणी बोगदे बांधण्यात आले आहेत, त्याचबरोबर सर्व्हिस थ्रू रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे का? पुलाचं उद्घाटन तर होत आहे आज, मात्र 100% वाहतुकीची समस्या सुटायला मदत होईल किंवा नाशिककरांच्या अजून काही सूचना आहे? पुला खालचा रस्ता असेल, बोगदे असतील, सर्व्हिस रस्ते असतील, या बाबतीमध्ये खरं म्हणजे हा पूल सुरू होतानाच या जे काही काम सुरू होतं त्यामुळे आजूबाजूला जे काही सर्व्हिस रोड तयार करण्यात आले त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या परिसरामध्ये होत होती। जवळजवळ 12 जणांचे बळी या परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत गेलेले आहेत। अपेक्षा आहे की ही वाहतूक सुरू झाल्यानंतर शहरातली वाहतूक सुरळीत होईल। जी काही अवजड वाहनं आहे मुंबई आग्रा महामार्गावरची ती सरळ या रस्त्याने निघून जातील आणि नाशिककर सुखाने आपल्याला वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतील। एकूण परिस्थिती ही लक्षात येणार आहे। मात्र ही कोंडीची जी समस्या गेल्या काळात निर्माण झालेली आहे, जे काही बायपास वेगवेगळ्या ठिकाणी झालेत त्याबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत। बायपास मोठे करावेत, सर्व्हिस रोड मोठे करावेत आणि त्याचबरोबर शहरातून एका दुसऱ्या भागात जाण्यासाठीची जी काही वाहतूक आहे ती सुरळीत होईल याचे प्रयत्नही या ठिकाणी करावेत, असे मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आहे। त्यावरही NHI विचार करत आहे असं म्हटलं जात आहे। खरं म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर ज्यावेळेस ही वाहतूक सुरळीत होईल त्यावेळेस येत्या आठवड्यामध्ये एकूण परिस्थिती आपल्या समोर येऊ शकेल। निश्चित योगेश, एकूण या पुलाचं उद्घाटन जेव्हा होईल, बाहेरची वाहतूक अगदी थेट शहरातनं पलीकडे जाईल, त्यावेळेला खरोखर नाशिककरांना या पुलाचा कितपत फायदा होतोय हे कळणार आहे, कारण पुलाच्या खाली तयार करण्यात आलेले बोगदे, सर्व्हिस रस्ते यावरती अजूनही मोठं काम होण्याची शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।